नमस्कार, मी अर्चना जाधव. आपल्या AH एज्युकेशन या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. TET एक्झाम जवळ येत आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा अभ्यास झालेला असेल, बऱ्याच जणांचा झालेलाही नसेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण TET पेपर 2 सोशल सायन्स ह्या विषयाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. आज आपण सुरुवात करणार आहोत प्राचीन भारताचा इतिहास. याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे मागे झालेल्या एक्झाममध्ये विचारलेले आहेत त्या प्रश्नांचा समावेश आपण आजच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांनी व्हिडिओ बघून तुमची रिव्हिजन तुम्ही करू शकता. आणि ज्यांचा झाला नाही, अजूनही ज्यांना भीती वाटते की माझा अभ्यास झाला नाही कसं होईल, तर त्यांना असं हे सांगणं आहे की तुमचा जरी अभ्यास झाला नसेल आणि आपल्या चॅनलवर जे काही व्हिडिओ अपलोड होणार आहेत आत्तापासून येणाऱ्या परीक्षेपर्यंत, ते व्हिडिओ तुम्ही पाहून त्यातील प्रश्नांचा तुम्ही जरी अभ्यास केला तरी तुमचा TET पेपर 2 क्लिअर व्हायला मदत होणार आहे. तर व्हिडिओला आपण सुरुवात करणारच आहोत. पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अद्यापही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं जे नोटिफिकेशन बेल आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून कोणत्याही व्हिडिओची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. प्राचीन भारताचा इतिहास. पहिलाच प्रश्न आहे, ईसा या टिंबटिंब भाषेतील शब्दावरून इसवी हा शब्द तयार झाला. अगदी सोपा प्रश्न आहे. ईसा या अरबी भाषेतील शब्दावरून इसवी हा शब्द तयार झाला. पर्याय 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. दुसरा प्रश्न पाहूया. प्राचीन भारताचे ऐतिहासिक नाव काय आहे? प्राचीन भारताचे ऐतिहासिक नाव काय आहे? भारतवर्ष. पर्याय 4. तर आपण व्हिडिओमध्ये प्रश्नांसोबतच त्याचं स्पष्टीकरणसुद्धा घेतलेलं आहे, जेणेकरून एकाच प्रश्नासोबत तुमचे 2-3 प्रश्न कवर होणार आहेत. सो व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. याची जर तुम्हाला PDF नोट्स हवी असेल तर तुम्ही तुम्हाला खाली दिलेला जो व्हॉट्सअप नंबर आहे तिथे मला हाय मेसेज करू शकता. त्याच्यानंतर मी तुम्हाला जी काही PDF आहे ती प्रोव्हाइड करेन. अर्थातच ही PDF आहे ती पेड PDF आहे. अगदी नाममात्र फी आपण ठेवलेली आहे. तर बघा, याचं स्पष्टीकरण आपण पाहूया. प्राचीन भारताचे सर्वाधिक मान्यता प्राप्त व ऐतिहासिक नाव भारतवर्ष किंवा भारत आहे. याशिवाय प्राचीन काळी या भूभागाला आर्यावर्त म्हणजेच आर्यांची भूमी आणि बौद्ध जैन ग्रंथामध्ये जम्बूद्वीप, जांभळांच्या बेटाचा प्रदेश या नावानेही ओळखले जात असे. त्याच्यानंतर बघा, तिसरा प्रश्न काय आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणती कालगणना केली जाते? तर आंतरराष्ट्रीय पातळीवर जी कालगणना केली जाते ती आहे इसवी सन. पर्याय 3. बघा, आंतरराष्ट्रीय पातळीवर ग्रेगोरियन कॅलेंडर इसवी सन ही कालगणना वापरली जाते. जगभरात सर्व प्रकारचे व्यवहार, अधिकृत नोंदी आणि आंतरराष्ट्रीय करार याच कालगणनेनुसार होतात. हे कॅलेंडर येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वर्षापासून मोजले जाते. हा प्रश्न देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सो जे काही स्पष्टीकरण आहे ते खूप इम्पॉर्टंट असणार आहे. त्याच्यानंतर बघा, या व्यतिरिक्त भारतामध्ये भारतीय सौर कालगणना म्हणजे शक संवत हे अधिकृत राष्ट्रीय पंचांग म्हणून देखील स्वीकारले गेले आहे. चौथा प्रश्न आहे, भारतातील प्राचीन साहित्य हे प्रामुख्याने कशावर लिहिलेले आढळते? तर याचे योग्य पर्याय आहे पर्याय 4 भूर्जपत्रावर. भारतातील प्राचीन साहित्य हे प्रामुख्याने ताडपत्रांवर म्हणजेच पाल्म लीव्ज आणि हिमालयात उगवणाऱ्या भुर्ज वृक्षाच्या सालीवर लिहिलेले आढळते. या व्यतिरिक्त महत्त्वाच्या नोंदी ज्या आहेत त्या तांब्याच्या पट्ट्या आणि दगडांवर कोरल्या जात. त्याच्यानंतर बघा, पाचवा प्रश्न आहे, प्राचीन मानव लिहिण्यासाठी लागणारे जे रंग होते ते कशापासून तयार करत असत? ते याचे योग्य उत्तर आहे पर्याय 4 वनस्पतीपासून. तर
प्राचीन मानव गुहांमधील चित्रे किंवा संदेश लिहिण्यासाठी पूर्णपणे नैसर्गिक संसाधनावर अवलंबून होता. लिहिण्यासाठी आणि चित्रकलेसाठी लागणारे जे रंग होते ते दगड, माती आणि वनस्पतींपासून तयार करत असत. त्याच्यानंतर बघा 6वा प्रश्न आहे. 6वा प्रश्न काय आहे? खालीलपैकी कोणती साधने भौतिक व लिखित या दोन्ही प्रकारात येतात? तर भौतिक आणि लिखित साधने कोणती आहेत? तर ती आहेत ताम्रपट आणि दानपत्रे. पर्याय 3. त्याच्यानंतर आहे पुढील प्रश्न काय आहे? नवाश्मयुगाची सुरुवात किती हजार वर्षापूर्वी झाली? 7वा प्रश्न आहे. नवाश्मयुगाची सुरुवात किती हजार वर्षापूर्वी झाली? तर नवाश्मयुगाची जी सुरुवात आहे ते 10,000 वर्षापूर्वी झाली. थोडक्यात स्पष्टीकरण पाहूया. नवाश्मयुगाची सुरुवात म्हणजे निओलिथिक पिरियडची सुरुवात साधारणपणे 10 ते 12,000 वर्षापूर्वी म्हणजे इसवी सन पूर्व 10,000च्या सुमारास झाली. या युगात मानवाने शिकार करणे सोडून शेती, पशुपालनाला सुरुवात केली. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, मानवाने कोणत्या युगात शिकार करणे सोडून शेती व पशुपालनाला सुरुवात केली? अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सो जे हे स्पष्टीकरण आहे ते खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पाहूया पुढील प्रश्न. अश्मयुगीन काळातील कोणत्या ठिकाणी गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत? तर अश्मयुगीन काळातील जी गुहाचित्रे आहेत ती तर भीमबेटका या ठिकाणी जी काही गुहाचित्रे आहेत ती प्रसिद्ध आहेत. पर्याय 2. तर बघा भारतातील सर्वात प्रसिद्ध अश्मयुगीन गुहाचित्रे मध्य प्रदेशातील भीमबेटका येथे आढळतात. ही युनेस्कोची जागतिक वारसास्थळे आणि येथील चित्रे सुमारे 10 ते 30,000 वर्षे एवढी जुनी आहेत. पुढील प्रश्न. प्राचीन भारतीय संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात अस्तित्वात आली होती? तर ही जी काही प्राचीन भारतीय संस्कृती आहे ती सिंधू नदीच्या खोऱ्यात अस्तित्वात आली होती. प्राचीन भारतीय संस्कृती प्रामुख्याने सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यात अस्तित्वात आली. या प्राचीन संस्कृतीला आपण सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती म्हणून ओळखतो. ही संस्कृती आजच्या भारत, पंजाब, हरियाणा, गुजरात आणि पाकिस्तानच्या पंजाब, सिंध वायव्य भागात विकसित झाली होती. त्याच्यानंतर 10वा प्रश्न आहे. नागरी संस्कृती कोठे निर्माण झाल्या? तर अगदी सोपा प्रश्न आहे. कोठे निर्माण झाल्या? तर त्या झाल्या नद्यांच्या खोऱ्यात. तर बघा, मानवाने शेती करायला सुरुवात केल्यावर आणि एका ठिकाणी स्थिर राहून वस्त्या निर्माण केल्यावर नदीखोऱ्यांमध्ये जगातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृतीचा उदय झाला. 11वा प्रश्न आहे. अश्मयुगातील मानवाने हत्यारे का तयार केली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय 4. जंगली प्राण्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून. त्याच्यानंतर बघा 12वा प्रश्न आहे. मानवास कोणती कला अवगत होण्यापूर्वीच्या काळास प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात? तर मानवाला लेखन कला जी आहे, मानवाला लेखन कला अवगत होण्यापूर्वीचा जो काळ आहे त्याला प्रागैतिहासिक काळ असं म्हणतात. तर हा जो प्रागैतिहासिक काळ आहे त्यामध्ये कोणतीही साधने उपलब्ध नसल्यामुळे या काळाचा जो अभ्यास आहे तो पूर्णपणे उत्खननात सापडलेल्या वस्तू, हत्यारे आणि गुहचित्रांसारख्या भौतिक पुराव्यांवर आधारित असते. त्याच्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. 13वा प्रश्न आहे. मानवाने बनवलेले पहिले दगडी हत्यार? तर मानवाने बनवलेले पहिले दगडी हत्यार कोणतं आहे? तर पर्याय 1 हातकुऱ्हाड. 14वा प्रश्न आहे. मानवामध्ये समूहाने राहण्याची भावना कोणत्या युगात निर्माण झाली? तर मानवामध्ये समूहाने राहण्याची जी भावना आहे ती निर्माण पुराश्म युगात. पर्याय 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बघा, मानवामध्ये समूहाने राहण्याची जी भावना आहे ती प्रामुख्याने अश्मयुगातील पुराश्मयुगमध्ये निर्माण झाली आणि या काळात मानवाला हिंस्र
प्राण्यांपासून संरक्षण मिळण्यासाठी आणि अन्नाचा शोध घेण्यासाठी एकत्र राहण्याची गरज भासली. त्याच्यानंतर 15वा प्रश्न आहे. 15वा प्रश्न काय आहे? चार्ल्स डार्विनने कोणता सिद्धांत मांडला? तर त्याने कोणता सिद्धांत मांडला? पर्याय 3 सजीवांच्या उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. हा जो सिद्धांत होता सजीवांच्या उत्क्रांतीचा, हा सिद्धांत डार्विन यांनी स्वतः आणि त्यांचे समकालीन शास्त्रज्ञ आल्फ्रेड रसेल वॉलेस यांनी मिळून 19व्या शतकात संयुक्तपणे विकसित केला. या सिद्धांतानुसार सजीव काळानुरूप स्वतःच्या शरीरात आणि वागणुकीत बदल करतात. जे सजीव वातावरणाशी जुळवून घेतात किंवा जुळवून घेण्यासाठी सक्षम असतात तेच निसर्गात टिकून राहतात. डार्विन यांनी हे विचार 1859 प्रकाशित झालेल्या त्यांच्या ऑन द ओरिजिन ऑफ स्पीशीज हे जे काही त्यांचं पुस्तक होतं त्या पुस्तकात त्यांनी मांडले. त्याच्यानंतर बघूया पुढील प्रश्न काय आहे. 16वा प्रश्न आहे. आफ्रिका खंडातील कोणत्या नदीच्या खोऱ्यात नागरी संस्कृती भरभराटीला आली? तर आफ्रिका खंडातील जी काही नाईल नदी आहे त्या नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये आपली नागरी संस्कृती भरभराटीला आली. आफ्रिका खंडातील नाईल नदीच्या खोऱ्यात प्राचीन नागरी संस्कृती भरभराटीला आली आणि ही जी संस्कृती आहे ती इजिप्तची संस्कृती म्हणून ओळखली जाते. तुम्हाला इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो, प्राचीन नागरी संस्कृती कोणती संस्कृती म्हणून ओळखली जाते? तर इजिप्तची संस्कृती म्हणून ओळखली जाते. 17वा प्रश्न आहे. हडप्पा संस्कृती सुमारे किती हजार वर्षापूर्वी अस्तित्वात होती? तर हडप्पा जी संस्कृती आहे ती 5000 वर्षापूर्वी अस्तित्वात होती. पर्याय 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर 18वा प्रश्न आहे. 18वा नंबरचा प्रश्न काय आहे? हडप्पा व मोहेंजोदडो ही दोन्ही ठिकाणे आज कोणत्या देशात आहे? अगदी सोपा प्रश्न आहे. तर पाकिस्तानात. पर्याय 2. तर इसवी सन 1920च्या सुमारास दयाराम सहानी यांनी हडप्पा रावी नदीकाठी पाकिस्तान येथे उत्खनन सुरू केले. म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव मिळाले. प्रमुख स्थळे हडप्पा मोहेंजोदडो पाकिस्तानमध्ये आहे आणि धोलविरा, लोथल, कालीबंगन, राखीगढी भारतातील ठिकाणे आहेत. त्याच्यानंतर बघा 19 नंबरचा प्रश्न आहे. पंजाबमधील कोणत्या नदीच्या काठी हडप्पा शहर वसले आहे? तर पंजाबमधील जी रावी नदी आहे तर या रावी नदीच्या काठी हडप्पा हे शहर वसले आहे. त्याच्यानंतर 20 नंबरचा प्रश्न काय आहे बघा. कोणत्या ठिकाणी एक प्रशस्त महास्नानगृह सापडले आहे? तर मोहेंजोदडो या ठिकाणी एक प्रशस्त महास्नानगृह सापडले आहे. स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे बघा. महास्नानगृह पाकिस्तानमधील सिंध प्रांतात असलेल्या मोहेंजोदडो या प्राचीन सिंधू संस्कृतीच्या ठिकाणी सापडले आहे. त्याच्यानंतर 21 नंबरचा प्रश्न काय आहे बघा. सिंध प्रांतातील कोणत्या ठिकाणी झालेल्या उत्खननात प्राचीन मुद्रा सापडल्या? सिंध प्रांतातील कोणत्या ठिकाणी झालेल्या उत्खननात प्राचीन मुद्रा सापडल्या? तर सिंध प्रांतातील मोहेंजोदडो या ठिकाणी प्राचीन मुद्रा सापडल्या. प्रशस्त महास्नानगृह पाकिस्तानातील सिंध प्रांतात असलेल्या मोहेंजोदडो ऑलरेडी आपण घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा 22 नंबरचा प्रश्न आहे. मोहेंजोदडो येथील उत्खननात एकाच जागी एकावर एक अशा किती वसाहतींचे अवशेष मिळाले आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 2. 7 वसाहतींचे अवशेष मिळाले आहेत. 23 नंबरचा प्रश्न आहे. हडप्पाकालीन नगरातील प्रत्येक विभागात किती घरे असत? तर हडप्पाकालीन नगरातील प्रत्येक विभागात प्रामुख्याने 25 ते 30 घरे असत. पर्याय 3. 24 नंबरचा प्रश्न आहे. भारतात प्रचंड गोदीचे अवशेष कोठे सापडले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 लोथल या ठिकाणी. भारतात प्राचीन सिंधू संस्कृतीच्या काळातील एका प्रचंड गोदीचे अवशेष गुजरात राज्यातील लोथल येथे सापडले आहेत आणि हे ठिकाण प्राचीन सागरी व्यापाराचे एक
प्रमुख केंद्र मानले जाते. 25 नंबरचा प्रश्न आहे, सिंधू प्रांतातील कोणत्या नगराला मृतांची टेकडी म्हणून ओळखले जाते? तर अगदी सोपा प्रश्न आहे, मोहेंजोदडो. पर्याय 2. सिंधू संस्कृतीमधील मोहेंजोदडो या प्राचीन नगराला मृतांची टेकडी किंवा मुर्दडांचा ढीग म्हणून ओळखले जाते. सिंधी भाषेत मोहेंजोदडो या नावाचा अर्थच मृतांचे ठिकाण असा होतो. हे शहर वर्तमान पाकिस्तानमधील सिंध प्रांतात सिंधू नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे. त्याच्यानंतर 26 नंबरचा प्रश्न आहे, हडप्पा येथील उत्खननाचे कार्य कोणत्या भारतीयांनी केले? तर हडप्पा येथील जे उत्खननाचे कार्य आहे कोणी केले? डॉक्टर दयाराम सहानी यांनी. तर हडप्पा येथील उत्खननाचे कार्य रायबहादूर दयाराम सहानी यांनी 1921 सुरू केले. सर जॉन मार्शल भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे तत्कालीन महासंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे उत्खनन केले, ज्यातून हडप्पा संस्कृती म्हणजेच सिंधू संस्कृती जगासमोर आली. त्यानंतर माधव स्वरूप वत्स यांनी 1926 या स्थळाचे उत्खनन पुढे चालवले. त्याच्यानंतर 27 नंबरचा प्रश्न आहे, मोहेंजोदडो येथील उत्खननाचे कार्य कोणी केले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय 1, राखालदास बॅनर्जी. त्याच्यानंतर बघा, मोहेंजोदडो येथील उत्खननाचे कार्य केव्हा सुरू केले असं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 1922 सुरू केले आणि कोणी केले? राखालदास बॅनर्जी यांनी. 28 नंबरचा प्रश्न आहे, हडप्पा येथील उत्खनन केव्हा करण्यात आले? तर योग्य पर्याय आहे इसवी सन 1921. पर्याय 2. 29 नंबरचा प्रश्न आहे, मोहेंजोदडो येथील उत्खनन केव्हा करण्यात आले? तर याचे योग्य पर्याय आहे पर्याय 4, 1922. त्याच्यानंतर 30 नंबरचा आणि आजचा शेवटचा प्रश्न आहे, 2 चाकी तांबे धातूचा रथ उत्खननात कुठे सापडला? तर याचे योग्य पर्याय आहे पर्याय 1, हडप्पा येथे. तर हे होते आजचे 29 प्रश्न. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं नोटिफिकेशन बेल आहे त्याला देखील प्रेस करा. तर असेच आपण व्हिडिओ तुमच्या एक्झामपर्यंत घेऊन येणार आहोत, जे प्रश्न तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असणार आहेत. तुमचा अभ्यास झाला नसेल तर हे व्हिडिओतील प्रश्नांचा सराव करून तुम्ही पेपर 2 क्लिअर करू शकता. त्यासोबतच पेपर 1 जे परिसर अभ्यास आहे तर त्याचेसुद्धा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये समाविष्ट केलेले आहेत. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.